नमस्कार. जिजाऊच्या दैनिक न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी पत्रकार सचिन देसाई आपल्यासोबत. आजच्या बातमीपत्रामध्ये महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनातील खदखद आता शब्दात व्यक्त होऊ लागली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होतो, त्यांच्या वेतनात वाढ होते, पण देशाचा अन्नदाता शेतकरी मात्र आजही कर्ज, नैसर्गिक संकट आणि आत्महत्यांच्या विळख्यातून बाहेर पडू शकलेला नाही. याच प्रश्नावर सकल मराठा सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सडेतोड निवेदन देत अनेक गंभीर मागण्या केल्या आहेत. पाहूया विशेष रिपोर्ट. देशाचा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आजही दिवसरात्र शेतात राबतो. उन्हाची तमा नाही, पावसाची भीती नाही, दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी, प्रत्येक संकटाशी दोन हात करत तो संपूर्ण देशाचे पोट भरतो. मात्र त्याच शेतकऱ्याच्या वाट्याला येते ती कर्जबाजारीपणाची वेदना, पिकाचे नुकसान आणि अनेक वेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल. याच पार्श्वभूमीवर सकल मराठा सेनेने मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करण्यास त्यांचा विरोध नाही, मात्र त्याच वेळी देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने ठोस आर्थिक सुरक्षा योजना आणावी. निवेदनात सरकारला थेट प्रश्न विचारण्यात आला आहे. सकल मराठा संघटनेची स्पष्ट भूमिका घेतली आहे की 8वा वेतन आयोग हा प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, मात्र भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करूनच प्रशासनाला जनतेपुढे जबाबदार केले पाहिजे. याशिवाय भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी, जनतेची कामे ठराविक मुदतीत पूर्ण करण्यासाठी कठोर कायदा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. सकल मराठा सेनेचा ठाम सवाल आहे, देशाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्याला केवळ आश्वासन का? त्याच्यासाठी स्वतंत्र किसान आयोग आणि वार्षिक आर्थिक संरक्षण योजना कधी? दरम्यान या सर्व मागण्या आणि आरोप सकल मराठा सेनेने मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातील आहेत. या निवेदनावर सरकारची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र एक प्रश्न मात्र आजही कायम आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग लागू होऊ शकतो, तर देशाच्या अन्नदात्यासाठी किसान आयोग का नाही? हा प्रश्न आता केवळ एका संघटनेचा नाही, तर लाखो शेतकऱ्यांच्या भविष्याशी जोडलेला असल्याचा सकल मराठा सेनेने म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही या महान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही आता नोकर वर्गांना, शासकीय नोकरांना 8वा आयोग लागू करायला निघालाय. आम्हाला शासकीय नोकरांना 8वा आयोग लागू करताना आनंद होणार आहे, परंतु त्याचबरोबर जो महाराष्ट्रातला, देशातला शेतकरी आपलं काबाड कष्ट करून, घाम गाळून देशाला पोसायचं काम करतो, हो पोषणार्थ आहे, पोषण करता आहे, त्या शेतकऱ्यासाठी तुम्ही पहिला शेती आयोग चालू करा, शेती आयोग लागू करा पहिला 1 नंबरचा, आणि मग त्या नोकर वर्गांना 8वा आयोग लागू करा. आम्हाला त्यात आनंद होईल. पण शेतकऱ्यांना वेठी धरून नोकर वर्गांची चंगाळी होईल असं काही करू नका. सकल मराठा सेना संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद दत्तात्रय तालुगडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्न करीन आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहीन. जिजाऊचे दैनिक न्यूजसाठी मुख्य संपादक प्रल्हाद तालुगडे.